भाषेमध्ये म्हणूया किंवा सुंदरता, याला परमेश्वर कधीच पाहत नाही। तर ज्यावेळेस शमूएलला देवानं पाठवलेला आहे, तो या ठिकाणी पाहतो की कोणता माणूस असेल, कोणता व्यक्ती असेल, कोणता मुलगा हा असेल की जो राजगादीवरती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बसणार आहे। आणि आम्हाला माहित आहे की दाविदाला किती भाऊ आहेत? 11 भाऊ आहेत। आणि त्यामध्ये आम्ही पाहिलेला आहे की शमूएलला हा प्रश्न पडलेला आहे की अभिषेक आम्ही कोणाला करावं? एक सारखे, एक दिपाड, ताकदवान, धष्टपुष्ट, उंचे पुरे, चांगले पोशाख घातलेले 100 बळकर एक भाऊ त्याने आपल्या समोर त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिले। आणि त्याला प्रश्न पडला की देवा, यापैकी कोणता आहे की जो तुझ्या लोकांना मार्गदर्शन करेल, तुझ्या लोकांना सांभाळेल, तुझ्या लोकांना जीव लावेल, तुझ्या लोकांची काळजी घेईल? कोण व्यक्ती आहे? तर शमूएलामध्ये देवाचा आत्मा होता आणि प्रत्येक भावाजवळ तो गेला, त्याला तेल ओतण्याची किंवा अभिषेक, जुन्या करारामध्ये त्याला म्हटलं गेलेलं आहे तेला भंग करण्याची परमेश्वराने त्याला परवानगी दिली। कोणाला करावा हा प्रश्न पडला। तर प्रत्येकाच्या समोर ज्यावेळेस तो जातो, परमेश्वर एकाला नापसंत करतो। शमूएलला वाटलं दुसरा व्यक्ती असेल, दुसरा भाऊ असेल, त्याला पण नापसंत केलं। असे 1 2 3 4 यादीप्रमाणे सगळे भाऊ त्याचे समाप्त झाले। देवाचा आत्मा शमूएलला म्हटला, यापैकी एक पण तू नाहीये। कारण शमूएल हा देवाचा निवडलेला होता, तरी देखील तो ह्या 11 भावांना तब्येतीनुसार पाहत असेल, रंगानुसार पाहत असेल, बॉडी त्यांची पाहत असेल, धष्टपुष्ट त्यांची तब्येत पाहत असेल, उंचे पुरे ते आहेत पाहत असेल, युद्धासाठी एकदम तयार असतील असे लोक तो त्या ठिकाणी पाहत आहे। परंतु देवाचा आत्मा म्हणतो थांब, देवाचा आत्मा म्हणतो थांब। तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहतो, शरीराकडे देव कधी पाहत नाही, देवाला